ही रेसिपी मी 4 वर्ष ट्राय केल्यानंतर मला जमते। चला मी 1 मिनिट तुमच्यासोबत शेअर करते। तर एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरती साखर, मीठ आणि लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस टाकून छान फेटून घेतलं। 10-15 मिनिटं रेस्ट केल्यानंतर एक इनोची पुडी टाकली, थोडंसं पाणी टाकलं, छान इनो ॲक्टिव्ह झाला की एका डायरेक्शनमध्ये छान मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर लगेचच भांड्यामध्ये भरायचं, थोडंसं टॅप करायचं, एअर बबल जाऊन द्यायचे, लगेच पाणी उकळलेलं हवं आहे आपल्याला। तर पाणी उकळलं असतं ना की ते ॲक्टिव्ह असणारं इनो छान पटकन त्याला जी पाहिजे अशी वाफ भेटते आणि तो ढोकळा व्यवस्थित फुलतो। तर आपला ढोकळा एकदम 10 ते 15 मिनिटात तयार झाले। चला आता फोडणी करूयात। तर तेल तापवलेलं आहे, मोहरी टाकून घेतली, भरपूर सारा कढीपत्ता आणि मिरची टाकली। मिरचीने छान तिखटपणा येतो, खूप मस्त लागतो, बॅलन्स होत असतं। तर त्यानंतर मी टाकलेली आहे थोडीशी साखर, पाणी आणि हे पाणी थोडं उकळून द्यायचं। बनवलेली फोडणी थोडी थंड झाल्यानंतर ढोकळ्यामध्ये टाकून घ्यायची। पॉज करून वाचा, चटणीचं सगळं साहित्य तिथे मी दाखवलेलं आहे। चटणी वाटताना ढोकळ्याचे काही पीस आणि बर्फ टाकून छान वाटायची, कलर आणि चव दोन्ही मेंटेन होतं। पण माझ्याकडनं थोडी तिखटच झाली चटणी बरं का, तुम्ही थोडी मिरच्या कमी वापरा कारण ढोकळ्याला ते बॅलन्स होतं। इथं छान ढोकळ्याला गार्निशिंग करून घेतलेली आहे। ढोकळा तयार आहे, खायला या आणि व्हिडिओ सबस्क्राईब नक्की करा। बाय।